सामान्य अनुचित कर्म हिरावून घेतं. अजून सांगतो, आता बांध कापल्यावर गुडगुडीत एखादा झोपत बी असेल, पण ज्यांचा बांध कापला ती सकाळी ओव्या सुरू करते. ओव्या कळाल्या का नाही? पहाटेच्या ओव्या सुरू करते. ज्यानं कोणी माझा बांध नेला त्याच्या मसरा सकट त्याचा काय व्हावा. मग आता ह्याच्या कानावर गेल्यावर गुदुगल्या होईत असतील का? ताप झाल्याशिवाय राहत नाही. कर्मापासूनच ताप आहे. म्हणून विशुद्ध कर्म देवाला आवडतात. कर्मे ईशू भजावा. कर्म अशी करा की त्या कर्मानं चित्तशुद्धी व्हावी, आणि चित्तशुद्धी झाली की मग परमार्थाकडे बुद्धी झाल्याशिवाय. सत्कर्म जो करतो ना त्याला विशेष पूजा करायची काही गरज नाही. एकदा महामळे मन होते जे गांजले, शुद्ध चौखाळले स्फटिक जैसे. कर्मानं मनाची आणि चित्ताची शुद्धी होती. मग त्या चित्तशुद्धी झालेल्या अंतरात भगवंताचं नाव आलं ना की मग तुमचा भक्त